ओंकार काय लोक कसे परत परत आपल्या मामाच्या गावान वता तसे सध्या ओंकार हत्तीचे जाल्ले आसा. तो परत परत गोंयान येता, गोंयच्यान परत वता आनी थंयच्यान ताका हांगा धांवणयता. आमी सध्या आसा तामोशा गांवान. हांगा हाजे पयलीं पोरू आमी हांगा शूट केल्ले, कारण हाजे फाटल्यान जी कुळागरां आसात थंय ओंकार हत्ती आशिल्लो. आतां आयकलां की आमी तो सद्या उग्या तेवटेन पाविल्लो आसा. सो आमी थंय वतले आनी ताका ट्रॅक करतले. ओंकार हत्तीची ही काणी फक्त एका जनावराची न्ही, जाल्यार ही काणी आसा इट इज इंटरस्टेट डिस्प्यूट. आमचे वायल्ड लायफ डिस्प्यूट आसा ताजे विशयी जर आमी पळयलें जाल्यार ती काणी आसा इंटरस्टेट वायल्ड लायफ डिस्प्यूटाची. ही अशी काणी आसा की आमचे कडेन मेकॅनिझम ना की खंयचे वायल्ड एनिमल स्ट्रे जावन हांगा आयिल्ले आसा जाल्यार ताका परत रिहॅबिलिटेट करप. ही तशी काणी आसा की आमी जंगलांनी रबर प्लांटेशन्स केले आनी बाकीचे केल्या, ताका लागून तांकां खावपा जेवपाक थंय मेळना, म्हणून हत्ती शेतां सोदीत गोंया वटेन येता. सो आतां आमी परत ओंकाराक मेळपाक ट्राय करतले. इन सर्च ऑफ ओंकार वन्स अगेन. आमकां मेळटा काय ना तो आमकां खबर ना, पूण आमी कांय लोकांक जे फाटल्या फावटी आमचे बरोबर जोडलेले आनी फाटल्या फावटी जांणी आमकां मदत केल्ली तांचे बरोबर आमी तांकां सोदपाक वतले. फाटल्या फावटी ओंकार हत्तीक सोदपा खातीर जांणी मदत केली ती दयानंद गवंडी, पंच मेंबर. मोपा उगे आनी पंचायतीचें नांव कितें तुमचें? तामोसे उगे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतीची. ह्या फावटी म्हाका परत आयलो तो आनी परत डिस्ट्रक्शन जालें आनी परत कांय जाणांच्यो गाडयो बिडयो बी हे केले. सो आतां खंय आसा तो सद्या? आतां सध्या तो मोपा आसा, आमच्या विलेजीत पडटा मोपा आमच्या पंचायतीक मोपा. पण लोकेशन आतां सद्या खंयच मेळना. ते ट्राय करतात गार्ड सोदपाक, जाल्यार खंय मेळना. सकाळी 4 सकाळी ते क्रेशर आहा एक मोपा म्हणून, त्या क्रेशरा कडेन थंय येयला. क्रेशरा कडेन व्हडली टाकी आसली सिंटॅक्स, ती व्हरून थंय सकयल्या वाटेन उडयले तेणी. आनी 2 गाडये ते शेलार म्हणून ते घर आसा एक, तेचे 2 टू व्हिलर ते उडयले. ते आवाज येता म्हणून ते पळयता जाल्यार हत्ती फुड्यान दारात त्याच्या उबो आहा घरात त्याच्या घरात थंय. सध्या तो फाटल्या फावटी पेक्षा आता म्हाका त्याचो नासधूस करपाक लागला गाडयांचे बिडयांचे. फुड्यान मेळ्यार तो गाडी अटॅक करता. फाटल्या फावटी म्हाका गाडयांची कंप्लेन्स येवं नाशिल्ली. चड ना, 1-2 गाडी हे केल्ले, पण हे फावट गाडी वाटेर मेळ्ळ्या गाडयो डॅमेज करता. तो गाडयो डॅमेज करता. तो उमेश गाडीची गाडी 2 दिसा पयलीं तेजी गाडी ओडून परतून महाराष्ट्रात गेला न्ही तो, परतून येयला आतां. ओके, सो आतां आमी ताका मातशें सोदपाक तुमचे बरोबर वतले. हय. तेजे पयलीं मेळटले आमी उमेश गाड हांकां. उमेश बाब, खूब जाणांनी तांचे गाडयेचे विज्युअल्स पळयले आसतले. गाडी तुमची उबी केल्ली, ओमनी उडयली. म्हाका सांगा एक्झॅक्टली ओंकार हत्तीन तुमची गाडी आनी एक बायक उडयली ते दीस? हय, ते कितें जालें की ओमकार हत्ती हो जो आसा एकदा जे लायनीन वयता तेच लायनीन तो येता. तेच लायनीन तो हुशार आसता. हत्ती म्हणजे हुशार न्हू. तो कितें करता, जी लायन बरोबर लक्षात दवरता त्याच लायनीन. आतां कितें जालें, हे फावटी ओमकार हत्ती रानान येयलो, पूण अनेक प्रकारचे विपर्यासात्मक साहेब बातमी येयल्यो. म्हणजे म्हाका दिसता कारण म्हाजें अशें नुकसान जालें, हें नुकसान जालें, तें नुकसान जालें. एक्चुअली अशा पद्दतीन आतांच्या फावटी तशें व्हडलें तेणी नुकसान करना. आतां काजींनी गेलो लोक भियेता आनी काजींनी वचांक ना. हेका ओमकार हत्तीचो कांय दोश ना. म्हाज्या घरा कडेन वेटें जें पाणी आसता, आतां आमी मुरयेचा जंय सोडटा थंय मी केळ लायलेली आसली आनी केळें लागलेली आसलें. ते केळे खावपाक तो सकाळी 6:30च्या दरम्यान केळी कडेन गेलो आनी केळी कडेन जाताना येदो व्हडलो प्राणी तो म्हाज्या देगेक म्हाजी पार्क केल्लेली गाडी आसली, देगेक खाळा तेका आपटान ती गाडी सकयल पडली. हातून ओमकार हत्तीचो कितें दोश आहा हे म्हाका पेडणेचे लोक मातशे मनान उदार हे कळटा. सध्या कोणी जाल्यार आपली गाडी उडयली म्हणटकर पयलीं राग येता, पण तुमकां हत्तीचो राग बी घेवना. हांव तसो करना. मी प्राणी मित्र म्हणून घोशीत करपाक बी म्हाका तसलो म्हाका छंद ना. म्हाका खंयच्याच जिवाक म्हाका त्रास दिलेलो जनावरांक तरी म्हाका आवडना. आमी तेंच्यार तुमची गाडी उडयली आनी मागीर तुमकां काडची पडली ती? हो, काडली. मागीर आमी बांद्यासून क्रेन हाडली, क्रेनीन ती काडची पडली, लोक हाडचे पडले. हे सगळें करून परते ते गाडी डॅमेज जाली न्हू दोनूय सायडीन, काच गेली तेची आनी कितें कितें जाता न्हू. आतां गाडी एका उंचा वयल्यान पडली म्हणजे डॅमेज जातली, तेका आमी काय दोशय दिवं शकता. तें जालें आनी तें कितें आतां आमी ते भरोशार म्हाजी मिस्टेकय म्हणपाची आमची मिस्टेक. म्हाका दिसता की ओमकार हत्तीन जितकें नुकसान केलें त्या पेक्षा त्या बिचाऱ्याचें खूब नुकसान जालें ओमकार हत्तीचें. आनी
लोक त्याच्यार महाराष्ट्र आग उडयता, गंडेल उडयता आनी कितें करता हे सारकें न्हू. वास्तवीक ते काय बाबू बरोबर केना. तो जे एक जीव असा तो जंगलात रावतलो ना तर काय रावता. आता दुसरे सांगता म्हाका सगळे जण म्हणटा तुमच्याकडे ओमकार हत्ती येयलो. हांव म्हटलें ना आमच्याकडे हत्ती येवंक ना ओमकार हत्ती. हांवच ओमकार हत्तीच्या वसार जंगलांत रावता मागीर तो काय खंय वता. आतां हेंच्यांनी म्हटलें आता तूं जर म्हटलं की बाबा ओमकार हत्ती आमच्याकडे येयलो तो बरोबर तुमी गांवांत रावता. माझे घर साहेब जंगलान आसा आणि मी त्याच्याकडे रावताय तर तो माझ्याकडे तुमचे घर उगे ना मोपा कडशी मोपा जंगलान माझे एकच घर जंगलान आसा. कडशी मोपा. थंय तो येयलो न्हय जंगलान. मागीर मी त्याच्याकडे इतली वर्सां त्याच्याकडे माझे भाडे बिडे वसूल करपाचे असले कितें तरी आता भाडे म्हटला जाल्यार उमेश आमच्या गावान आयलो. म्हणजे त्यामुळे मी म्हणजे आम्ही आता म्हाका एक सांगा तांचे कडेन येतले खुबशे जाणांक याद आसतली आमी फाटल्या फावटी पासय शूट केले तेन्ना तुमी येया सगळे जाण हेणी आमची पासय सक्सेसफूल केल्ली म्हायती दिवन हांगा ओंकार हाडले देन मग तुमी या हे सगळे आमचे दीज आर लायक हेंचे उपकारान आसा आमी कारण तांकां लागून आमी तेन्ना ओंकार हत्ती पळोवपाक शकले आणि थंयचे उपरांत जो बोवाळ जालो तेजे उपरांत थोडे तरी तेजेर अवेरनेस जाले. ओंकार हत्ती येता कित्याक म्हाका दिसता तेवटेन तेणी कितें रबर प्लांटेशन बी करून दवरलां. खरें सांगपाचें तर हे जाहीर करप की ना म्हाका खबर ना पूण ज्या वखदार आमी महाराष्ट्राच्या फॉरेस्ट ऑफिसर जे आसले मोठे रेंजर तांच्या कडेन आमी चवकशी केली तो परते कित्याक खंय येयलो. जेन्ना परते खंय कित्याक येयलो तेंच्यांनी शोध काडलो आनी तेंच्यांनी म्हाका सांगलें की जेन्ना एखाद्री हत्तीन जेन्ना गर्भधारणा करपाचो तो पिरियड आसता त्या पिरियडांत देगेक आसलो स्ट्रॉंग जो कोण हत्ती आसता तो देगेच्या हत्तीक दवरिना दवरिना. त्यामुळे त्या बोवाळा तो गणेश म्हणून एक हत्ती असलो तो घालयलो आणि तशाच पद्दतीन ओमकार हत्तीक मारलो. ओमकार हत्तीक संवय आसल्या कारण ह्या वाटेक गेलो आणि त्याचें नांव म्हाका दिसता बाहुबली. बाहुबली हो हत्ती आज त्याच्या बरोबर आसा. सो ते बाहुबली तेजे लास्ट टायम आमी आयकले ते प्रमाणे बाहुबलीक घालयल्लो आणि गणेश तेच्या बरोबर आसलो अशें. पूण ते आतां अशी परिस्थिती आतां तेंच्यानी ह्याच्यातले साहेब आमी तज्ञ न्हय तेंच्यांनी आयकीव गोश्ट फॉरेस्टान सांगला ते आमकां आमी तुम्ही पत्रकारूय आशिल्ले पत्रकारूय आसले ह्याच्या पयलीं मी आमी जे काम करता तेच ते करता आयिल्ली म्हायती 42 वर्सां मी पत्रकारिता केली आणि नंतर माननीय मुख्यमंत्री आणि जीत साहेबान म्हाका व्हरून गव्हर्नमेंटाचो जॉब दिलो. 56व्या वर्सा म्हाका तांच्यांनी एक जॉब दिलो. 56व्या वर्सा आनी 3 वर्सां जॉब करतो मागीर घरा येतलो. पूण ती काय जावची ना न्हू पत्रकारिता केले ते जावचे ना. सर आणखी एक रॉंग इन्फॉर्मेशन जे पसरता ते सांगता की महाराष्ट्रातले लोक दाणे बिणे घेवन म्हणजे लोकांक आमच्या आडोवपाक वयता आनी हत्ती भितून घेयना असो जो विचार किंवा ही सगळ्याक जो पसरता त्यासाठी मी कामाचो म्हणे एक दीस लीव घातली आणि सबंद गेलो महाराष्ट्राच्या बॉर्डरीक जावन गेलो तुम्ही कित्याक परतता कारण ते आमचे नातेवाईक आसात. नेतर्डा डोंगरपाल डिंगणा बिंगणा ह्या सगळ्यांतली चेडवां आमी हाडलेली आसात आनी आमची चेडवां तेंच्याकडे दिले म्हणजे अत्यंत ना. आमच्याकडे कोण मेलो तर खान लावपाक त्याच्या पैकी एक कोण तरी आसता. ह्या इतक्या नातां आसतना तुमी हत्ती कित्याक घेना हांवें विचारपाक गेले तर म्हाका नेतर्ड्या आनी डिंगण्या ह्या लोकांनी सांगलें आमी वाट बघता आमच्याकडे कोण हाडून दिता तर आमी ताका दोंगरात सोडूपाक तयार आसता म्हण. मागीर ही परतता कोण हो मोठो प्रश्न. लोक येयना मग हत्ती परती घालता. त्या वक्तार मी स्वता रोवलो सर त्या वेळार म्हाका परतता कोण परतता बंगाली लोक थंय आसा. हे बंगाली लोक कोणी हाडलेले आसा. बंगाली आणि हिमाचल त्या वाटेचे काय म्हणतात झारखंड बिरखंडवाले ते लोक जे थंय आसात ते त्या हत्तीक गोंयांत घालता. हे लोक कोणाचे हो सोदूंक जावो. ते लोक काय त्या नेतर्ड्यातले न्हू ते स्थायीक न्हू बिगर गोमंतकीय म्हणटा तशें त्यांच्या बिगर महाराष्ट्रीयन लोक थंय आसा ते लोक परता. एकट्याक मी विचारला तूं हत्ती परतले कित्याक म्हाज्या फुड्यात परतल्यान तेणें. तेवता मी म्हणला आमच्या ऑफिसरांनी महाले साहेबान आणि त्यांच्यानी इतकी स्ट्रॉंग भूमिका घेतली आणि ताका हाडलो आणि हत्तीक तो परतपाक गेलो. तेवता मी विचार तूं कित्याक परता तो सांगलो म्हजे मालीक ने बोला. कोण मालीक कोण मालीक म्हणजे तो थंयचो ना काजूवालो काजू वाले मोठे काजूची रेना जांकां आसा साहेब ती जांकां पडटा. म्हणजे कोण परतता सरकार परतना ना लोक परतना ना. तर आपल्या एखादो व्यक्ती आपल्या त्या स्वताच्या स्वार्था खातीर गांवाचें नांवूय बदनाम करता. आज आमकां आकस निर्माण जालो न्हय नेतर्डेवाल्या ते परततात ते आमकां फोंडान आमी पयलीं ओंकाराक सोदपाक या तुम्ही सांगले ते बरें केलें कारण आता एक पॉयंट आसा की प्रत्येक ओंकार जाण म्हणटा की गोवा महाराष्ट्राची झगडी जाता म्हणून तशें कांय ना. तशें कांय ना आनी ओमकार आतां कारुले हो जो भाग आसा कॅनल आसा त्या एरियान खंय तरी आसा. कडशीच्या त्या पट्ट्यात खंय तरी आसतलो आतां सद्या. मातशें देवळान त्या पांया पडुया तांचे बरोबर आनी मागीर ओमकाराच्या तांकां हांगा रावूं न्ही आमकां कोण म्हाजे बरोबर एकटो सुद्दां दयानंद बाब सुद्दां आयल्या जाता वेळ आसा जाल्यार आमी सद्या देवळानूच जावया सगळे.
सध्या आमी आयिल्ले आसा श्री दाडेश्वर प्रसन्न देवस्थान तामोशा हांगासर. मेळटले हांगा बसया. सो सध्या आमी देवूळ मे चर्चा. बरोबर. ओंकार गेलो तेन्ना तुमकां दिसलें गेलो म्हणून तो, पूण ह्या फावटी तामोशा येवना दिसता. ना ह्या फावटी येवंक ना, अजून पावूंक पावंक ना, पण येवपाची शक्यता आसा. तो आतां तेजो मार्ग जो आसा पळय आमी त्या मार्गान फुडें फुडें सरून तामोशा येवपाची शक्यता आसा. हय आसा, कारण फाटल्या फावटी सुद्दां जो आयल्लो तो अचानक न कळत आयलो रातचो, आणि ताका कितें ज्या ज्या जाग्यार समजा गेलो अशें ताका दिसता थंय तो वचूंक शकता अशी शक्यताय आसा. भात खावपाक येता तो. भात अशें हें ना, चडशे भातय खाता. आतां बोंडू मेळ्ळे म्हणटकूच त्या वटेन तो काजू न्ही सद्या आसा. हां. पण ताका हिरवो चारो जो आसा, फाटल्या फावटी तुमी पासय म्हणून जो प्रोग्राम दाखयल्लो तुमी लायव्हली थंय वचून सगळे पळयले. हय. त्याच्यामुळे हिरवो चारो जो आसा तो तांबोशात चडसो मेळपाची शक्यता आसा, कारण जे शेत आसा ते आमचे त्याच सायटीन आसा. हय. ताका लागून तो येवपाची शक्यता आमकां दिसता. आयज खरोखरच लोक इतके हें जाल्लेले, काल सुद्दां वार्ताहर हांगा येवन गेले, हरेश पाटीलान सुद्दां एकदम भयानक हें दिली बायट, कित्याक लोक चवताळ्ळे. कारण आयिल्ले जे आतां सद्याचे मिरसांगे जावं आनी कितें उत्पन्न आसा ते आतां ह्या 2 म्हयन्यांत खरें म्हटल्यार मेळटले. त्या 2 म्हयन्यांत जर नुकसान जालें तर गेल्या वर्सभर जे काम केल्लेलेचो कंप्लिटली हें जाता. आनी तो ह्याच टायमार येता दिसता म्हाका जाल्यार. फाटल्या फाटल्या फावटी फावटी आयलो सप्टेंबरान तो हय आयलो. वेगळो. आतां तर आयलो तर भरपूरच परिस्थिती विकट आसा. फाटल्या फावटी परत चड डॅमेज जावपाक शकता. फाटल्या फावटी तरी मिनिमम लोकांनी शेती केल्ली ती फक्त भात शेती. आता 80% 90% लोकांनी शेती. कितें आसा, डॅमेज आमकां दिता सरकार डॅमेज दिता न्ही, पण ते डॅमेज कितें डॅमेज जालें म्हणून दिता, पण आमी लायता न्ही ते 2 वर्सां ते काबार केल्या आपल्याक ते परतून 2 वर्सां जगोंक जाय न्ही, ते श्रम आसता आमचे. आतां आमी भात शेती केल्या न्ही, आतां ती भात शेती ती इबाड केली समजा, तर आमकां कांयच मेळचें ना. परतून आमी वर्सभर वाट पळयतलो. आमचे कडेन आनी साधन ना कितें. हांकां पेमेंट मेळटा, हांकां बाकीचें मेळटा न्ही. पण पोरूची डॅमेज मेळ्ळी तुमकां. मेळ्ळी थोडी फार मेळ्ळी, पण कितें आसा ती डॅमेज आमचे हेच गेले न्ही, श्रमच गेले न्ही आमचे. श्रमच व्हडलो एमावंट असो मेळना तुमकां. आतां कितें आसा, एका मजुराची किंमत 700 रुपया आसा. ते 700 रुपया खंय कशें मेळटलें आमकां घातले समजा, ते हेच्यातून मेळटलें न्ही. हांगा जेन्ना आमी फाटल्या फावटी आयले म्हाका याद आसा, हांगाच कुशीक बसून फॉरेस्ट ऑफिसरांनी उतर दिल्लें की आमी तेजो बंदोबस्त करता म्हणून. विश्वजीत राणेन तेन्ना सांगिल्लें पूण कर्नाटका वचून माहोत घेवन येता म्हणून आनी व्हरता म्हणून. बरोबर. तेजे उपरांत कांय जावना, तो आपुणूच गेलो. आपणच गेलो का तुमी धांवणयलो? आपणच गेलो. तो महाराष्ट्रात गेलो आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी ताका हळूहळू करून धांवडायलो. पण गोवा गव्हर्मेंटाच्या फॉरेस्टांनी हांगासर एक वेगळेच चित्र केल्लें. पण पळयत जाल्यार इंसुले बी अशे हत्ती वांगडा सुद्दां लोक फिरतना आमी म्हणजे यो यो म्हणून फ्रेंडशीप केली हत्ती वांगडा अशें दाखयल्ले. पण आपोआपच गेलो तो. मावत बिवत असले कांयच हेंच्यांनी एक्शन घेवंक ना, आणि गव्हर्मेंटान पूर्णपणे हेचेर कांयच लक्ष नासता. आतां कितें करपा जाय गव्हर्मेंटान? आतां तुमी समज फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्ल्यार कितें करता आशिल्ले? एक तर ताका तेचो जे आदिवास आसा, ज्या ठिकाणी तेंचो रावपाचें हें आसा, अशें खंय ना खंय आसतलें, केरला जावं आनी खंय आसतलें, त्या जाग्यार व्हरून तांकां ठेवचें. कारण आज जर पळयले तर हे हत्ती बेडशी किंवा दोडामार्ग ह्या एरियेत आमचे मोठे मोठे जंगल आसले, थंयच्यानच येता अशें धरी आमी. आमकां काही डिटेल्स खबर ना. तर तेंच्यांनी परत परत तो येवन हांगा नुकसान करता. त्याच्या पेक्षा तेंच्या आदिवासात जर तांकां दवरले कायमचे थंयच, जंगलानूच हय जंगल हो मोठ्या जंगलांनी. आमची ही जंगलां तेंच्यांनी काबार केली. बिल्डरांनी जावं भायले. आतां उमेश गाड जसो सांगा, आज जर तुमी पळयले तर थंयसर केळ्याची लागवड करतात महाराष्ट्रात. बेडशी किंवा दोडामार्ग ह्या एरियेत व्हडले व्हडले डोंगर कापून थंय अननस बाकीचे व्यवहार चलतात, आणि त्याच्यामुळे थंयसरले ते हत्ती हळूहळू भायर सरतात. रबर प्लांटेशन सुद्दां आसा. ॲक्च्युली सर, ऑनरेबल आमचो आमदार आसा प्रवीण भाई आर्लेकर आणि जी दारोलकर यांच्याकडे आमच्या वेगवेगळ्या माध्यमातल्या लोकांनी संपर्क केलो. जे जे त्याच्या कॉन्टॅक्टात आहात ते करतले. आमदारान स्वता येवन पळयले, आमच्या घरा कडेन पळयलो, सगळे पळयले, आणि हो प्रश्न आमकांच विचारले की आता हाचेर उपाय कितें. तर मी तांकां एक सजेशन दिल्लेलें की दोनूय सरकार, महाराष्ट्र आनी
गोंयाचे फॉरेस्ट डिपार्टमेंट हांची एक बैठक जावंक जाय. हे सगळ्यात मोठी गरज आहे. वैश एक मिनिट सांगतो तुका. मागच्या वेळी जेव्हा हत्ती येलो ना तेव्हा आर्लेकार प्रवीण आर्लेकार येऊकच नाही. कोरगावकर आणि बाबावस्कर पूर्ण आर्लेकार येऊकच नाही अजिबात. फक्त 5 मिनटं ह्याच्यासाठी येलो हे देऊ आमकां 30% नुकसान भरपाई. सो आमदारान मातसो नेट धरपा जाय. आय नो की तुम्ही सद्याक सरकारी नोकरीन आसा तरी पूण सीएमान 2 दिवसां पयलीं ह्या बाबत एक डिसिजन घेतलें आनी दोनूय ऑफिसरांक आपयता. तांकां कोल्हापूरसून तेंची वेवस्था करून हाडचें पडटलें आनी आमचे ऑफिसर आमच्याच कडेन आसा. दोगांची मेळून संयुक्त एक बैठक घेवपाचें सीएमान. आनी हो विशय सोडोवपा. चला आतां आमी ओंकाराक पळोवपाक वचुया कारण तेजे खातीर आमी इतले पयस आयल्या. तुमच्याय खातीर आयल्ले मेळपा खातीर. म्हणून सुजन बाब देव बरें करूं. ओके. तुमकां देव बरें करूं. आमी त्या जाग्यार पावल्ले आसा जंय फाटल्या फावटी आमी आयिल्ले आनी हांगा तुमी जर विज्युअल्स आमी घालून दाखयता तुमकां कशें डेवस्ट्रेशन जाल्लें. आनी आतां शेतां लायल्लीं आसा आनी शेतकारी सद्या आमचे बरोबर आसा. आनी भंय हो आसा की जर ओंकार हत्ती आयलो जाल्यार ही जी शेतां आसा ती तो एक तरी खातलो किंवा ते शेतान भोंवून इतली नाशाडी करतलो की तांणी जितले परिश्रम घेतलेले आसा ते सगळे धुळीक मेळटले. सो सद्या हांगा तुमचेच कडेन उलयत येता सद्या. ओके. सो हांगा शेतां तुमी हें करता. ही सगळीं शेतां हांगची तामोशेकारांचीच शेतां. हय तामोशेकारांची येता. ओके. तुमी म्हणटा आत्मनिर्भर शेत म्हणटाले हय तुमी. आत्मनिर्भर शेत. आतां हे शेत आमच्या हातान मेळ्ळें न्ही आमकां वर्सभर फुडचे हे दीस येयसर बाजारांत वचोंक नाका इतले आमच्या कडेन आसतले. तांदूळ तांदूळ म्हणा मिरची म्हणा आनी कितें म्हणा सगळे आसतले. अळसाणो सगळे आसतले. नाचणी बिचणी नाचणी बिचणी सगळें सगळे आसा. म्हणून सांगता ते आत्मनिर्भर शेत हे सारकें. सारखे. आता खरोखरच ते काही दिवसांनी कापपाक आयले म्हणजे कापा म्हणजे आताच कापा पिकला पळयात मातसो हे करून पळया फुडें वचून पळया पिकला शेत आनी 4 दिसांनी आमी कापो कसा. आणि आता जर हत्ती आयलो असल्या आमचे सगळे परिश्रम गेले. आणि सरकारान फाटल्या फावटी कितले दीस रावलो तो हांगा शेतान ह्याच शेतान. हांगा कितें नासलें मातशें त्या सायडीन नासलें मातशें शेत. मातशें शेत केलें पावसान चड करिना सर. पावसात आता गिमान शेत करता तो उदक आसा न्ही म्हणून करता. आणि आमकां अशें दिसलें की आता ह्याच्या पुढे हो हत्ती येवचो ना. हय, तेका लागून हे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी इतके परिश्रम घेऊन हे केले की बऱ्याच वेळा लोक म्हणतात गव्हर्नमेंट म्हणतात शेतकरी शेत करिनात. हय. पण आज आमच्या तांबोशातले सगळे शेतकरी पूर्णपणे वावरून हांगासर 100% शेती केलेली आसा. आणि ह्या टायमाक खरो सिजनात हे एक भरपूर प्रमाणात उत्पन्न मेळटा तांकां. वांयगणी भात जे असता त्याच्यातसून तांकां तांदूळ भरपूर मेळटा. मिरचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मको बीप सगळे म्हणजे तुम्ही पळोवंक शकता. फाटल्या फावटी जो आयिल्लो तेन्ना 30% 40% सादारण हे असली शेती. आता 100% 100% शेती आसा. आणि डॅमेज जाल्यार खूप जातली डॅमेज. खूप डॅमेज जातले. आणि भायर जो म्हारग तांदूळ मेळटा न्ही ते तसलो तांदूळ आमी लायता हांगा भात लायता. हां. सो ती डॅमेज खूप जातली. डॅमेज खूप जातली. येवं जायना हे तुमी मागता येवंक जायना. शेतात येवंक जायना अशी आमची कारण ऑलरेडी पावला तो लागीं पावला. वयल्या पट्ट्यात रावून जाल्यार ती सायडीन वचून पण शेतात येवंक जायना अशी आमची रिक्वेस्ट. 1 किलोमीटरच्या भितरून आसा तो. ओके. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु अमृत जैसा इसका स्वाद ये है पौष्टिकता का प्रसाद कण कण में पंचामृता रग रग में पंचामृता तन मन में पंचामृता देश भर में पंचामृता घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु शुद्ध भी स्वाद भी सेहत भी पंचामृता खाओ हेल्थी जियो. फाटल्या फावटी आमी आयिल्ले तेन्ना येवटेन ओंकार हत्ती आशिल्लो आनी असो तो क्रॉस जावन वतालो. एक रिसर्च केले आमी की ओंकार हत्ती आनी गोंयचे संबंद हाजेर. जाल्यार आमी जे रिसर्च करून काडले ते प्रमाणे 2025 सगळ्यात पयलीं ओंकार हत्ती गोंयान आयलो हेजी सायटींग जालें. त्याच्यान ती जाली इट बिकेम वन ऑफ द मेजर वायल्ड लायफ स्टोरी. कारण ओंकार एक हत्ती हांगा येवप आनी लोकां मदीं रावप आनी एकटो येवप. कळप येताले कळप वताले लोक धांवणयताले
पूण एक हत्ती येवप आनी खुबशे जाणांक तो क्यूट सो दिसतालो कारण हत्ती हांगा थंय उदकान उडकी मारता हांगा भोंवता हें सगळें जालें व्हिडियो व्हायरल जावपाक लागले आनी जालें अशें की 2025च्या सुरवातेक तो आपल्या कळपा पासून सेपरेट जालो आनी गोंयांत पावलो आनी तो गोंयांत हांगा आशिल्लो सप्टेंबर 13, 2025 दिसा ताजें फर्स्ट सायटींग जालें आनी गोंयांत एंट्री केली ताणें आनी ताच्या उपरांत तो गोंयानूच आशिल्लो मिड सप्टेंबर 25 ताका परत धांवणोवपाचे एटेम्प्ट जाले पुरून तो आयकुना तेच्या नंतर तो तामोशे सारके आतां आमी जो आतां भितात हांगा येवं जायना तें तेन्ना जाल्लें तो तेजे उपरांत तामोशे उगवें मोपा तोरशें फकीरपाटो ह्या एरियेन आयिल्लो तो ताका लागून ताणें जी केळीची बागायती आसा ती डॅमोलिश केल्ली शेतां डॅमोलिश केले आनी हांगा ताणें आपलें एक घर कशें करून दवरिल्लें कितलेशेच प्रयत्न केले फॉरेस्ट डिपार्टमेंटान पुणून तो थंयच्यान हालूना ताजे उपरांत सप्टेंबर 30, 2025 मागीर तो महाराष्ट्रान गेलो आनी सगळ्यांनी सुटकेचो श्वास सोडलो ताणें दिसलें की तो थंय गेलो म्हणून तो सातोशे महाराष्ट्रा हांगा गेलो पुणून नंतर अगेन परत तो गोंया वटेन येवपाची चिन्नां दाखोवपाक लागलो डिसेंबरान तो आफ्टर 84 डेज हांगा परत आयलो गोंयांत आनी तेन्ना तो फकीरपाटो पेडण्यां आनी तोरशें वाठारांत तो दिसपाक लागलो खूब एटेम्प्ट जाले ताका परत धांवणोवपाचे पुणून तो वचना जालो आनी सद्या आतांचे लेटेस्ट म्हणजे मार्च 23 तारखेची बातमी पळयत जाल्यार तो परत हांगा आयिल्लो आसा सो सद्या जो ज्या एरियेन आसा मोपा एरियेन आसा थंयच्यान जर तो हेवटेन आयलो जाल्यार जी पोरू जाल्ली तोच इतिहास जातलो आनी लोकांक नुकसाण जातलें आतां आमी हाजे फुडें ट्राय करतले पळोवपाक ओंकार हत्ती खंय आसा एक्झॅक्टली आमकां विज्युअल्स मेळटा काय ना ते पळोवपा खातीर भायर सद्या इतली गरमी चल्ल्या एटलिस्ट 34 डिग्री सेल्सियस लोक काजींनी आसा खुबशे लोक काजींनी वचना आनी आमी त्या गांवान आसा हांगच्यान जर अशें पळयत जाल्यार तुमकां मोपा विमानतळ दिसता हो मोपा हो गांव जेन्ना तो सद्या मोपा हो जगाच्या नकाशार गेला तेन्ना खुबशे कमी लोकांक खबर आसतलें मोपा ओरिजिनली गांव हो आनी हांगच्यान रान आसा रान क्रॉस करून वयर पठार आसा ताजेर एअरपोर्ट आसा तर जालें अशें रावले हेज्या खातीर की हेजे फुडें जो गांव आसा थंय ओंकार हत्ती मेळपाची पॉसिबिलिटी आसा काल म्हणसर तो आशिल्लो आनी तो थंय आसा ही सायन ही एकूच की काल राती ताणें म्हणजे हत्ती कितलो ताजी स्ट्रेंथ आसा ती पळया ही टाकी जवळ जवळ तेवटेन एक 200 मिटराचेर थंय आशिल्ली ताणें थंयच्यान उडोवन दुखलीत हाडून हांगा उडयल्ली आसा सो इतली जड टाकी ताणें आपणे उडयल्ली आसा आनी ही जाली काल रातची गजाल ताजे उपरांत तो हांगच्यान वयर गेला अशें कळटा आजूय 2 गाडयांक नुकसाण केल्लें आसा सो वी आर ट्रायंग टू चॅक वचून पळयता जर मेळ्ळो जाल्यार मेळ्ळो वी आर ट्रायंग टू सी तो मेळ्ळो जाल्यार एग्जॅक्ट खंय आसा आनी सद्या तो कितें करता पात्र ही गाडी उडयली ती ओके गांवचें नांव कितें हें मोपाच म्हणप बोमवाडो मोपा सो तुमी पळयता हांगा ही गाडी उडयली उबी आशिल्ली सामकें एक्सिडेंट जाल्ल्या भशेन वाट लावन दवरली आसा आनी दुसरी दोनूय गाडयो तुमच्योच हां ती उडयल्या राती मातशी वयर येता तुमी ओके सो राती तुमी दर राती हांगा पार्क करता तुमकां कळ्ळें कशें की गाडी मातशी वयर ये पयलीं तुका सांगता ते लाकूड दिसताना हय थंय ते मेडी आसले हां आणि थंय 1-2 केळी असले सवान लावा ते केळी आणि मेडी मोडले हां, ह्यो मोडलीचे आवाज येलो चेडवाक माझ्या हां डॅडी म्हणलो काय मोठा असा दिसता हां
तर मी उठला पावसात वारो नाही काय नाही मोठाला काय गो हां म्हणून मी हतुनार बसलोय हां हतुनार बसलोय आणि माका चावल येईल लागली त्याची पण ती हत्ती आहे हत्तीची हां हत्ती चावल लावली म्हणते मग होत मनात माझ्या काही ना चोर बी नाही म्हटला गाडी घ्या करणं बी खडा चोर खडा. बघायला काय होतं हां हां म्हणून ते नळो काढलं होतं ते ऐकलं हां. भितरसून हां आणि नळो काढून बघलोय हां बाहेर येऊन डेरिंग ना हां. हा आणि बघल्याला ही गाडी उडवली तिने हां उडवून परत म्हणजे उभी करूची ह्या करी होत होतो पण जाय ना उभी का ती काय हां पुन्हा सर ती गाडी एक गेलो ते गाडी एक ते ह्या घातलेला कवार हां त्यांनी काढला सोडीन हां कवर काढल्यान आणि सीटाच्या हे साईडीन त्या साईडीन सीटा ह्या दवडल्या सोड आणि हळू ती गाडी कळलेल्या हां कळल्यान आणि मग होणार सर त्या भुरग्यांनी आमच्या सकल फोन लायलो एका मनशाक हां कुठे सर घातलं अरे तुला लक्ष्मणला हत्ती इलो हत्ती इलो म्हणालो काय कर ये तुडा द्या माडाचा हां आता हाल्या बघ आणि त्या का तू ह्यालाय आगलाय आणि बाहेर घेऊन ये हय पेटायलं आणि हत्ती हय हां थंय पेटोय शिकले हय मी हे आहात हां तुटते हसून मग हसून हत्ती मग थंयसर गेलो आणि थंयसून त्या पोलाकडसून वयर गेलो ओके आणि मग असं वचून त्याने तो टाकी उडयली ती टाकी पहिली उडयली ती टाकी पयली उडून परत हांगा आयलो हा पहिली सुरवातीक ते केशऱ्या वरसून येयलो मरे टाकी ती घेऊन हांगा बघा त्या हाजे रोडा तांबडा ना हां विद्याच्या आहे थंयसून भितर सरलो तो आणि माझी टाकी आहा थंड आहायची ती हां, बसाय थंय वयर सरला तो हां समजला मा वयर सरला ती त्या वयर सरान तो परत कसो इलो खबर नाही हय परत हय इलो पण मदी टाकी मारलेली हा रे अजून ह्या करूक नाही असं मी सो आता एक मिनट हेवटेन आता अशें पळयतलें जाल्यार हेजेरसून वयर चडून आयलो तो ना 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 असो तो बेटाकडे ते गेलो वयर गेलो थंय गेलो आणि परत रोडान हय इलो तो रोडान हांगा आयलो सर हा कितल्यांक सुमार जाले मगे तोच सांगते परत हाच्या पोलाकडसून भितर गेलो मरे वयर गेलो ह आता कितल्यांक सुमार जाले राती राती हे आम्ही उठलो 4 हां आणि 4:15 बरोबर जातले 4:15 सुमार जाले हं. आता खंय आसतलो आता काय आता खंय आसतलो ते सोदतात मरे ते पुलीस हे आमचे फॉरेस्टर पण ते म्हणतात खंय वासत नाही त्याचो हेवटेन वयर आता आमी गेले जाल्यार हेवटेन सोदूंक वचपाचें काय हेवटेन सोदूंक वचपाचें आता कशें सांगा असो गेला तो आता पण तो तोंड जाय थोडे खंय हे सायडीन वतात हे सायडीन पण ते सायडीन ते फॉरेस्टर आहात हां ते हेवटेन ते थंय ह्याच्याकडे नाही आता ना वधू गाडी असले त्यांची हां सो सध्या पळोवया तुमचें नुकसाण जाल्लें गाडयेचें ही पोन्नी गाडी तुमची बरी पण सारकी कितल्या वर्साची गाडी ती आता ती आता बरी जाताले त्या वर्सां तिची जाली हां म्हणून मी अशीच दवरलेली ती ह्याचेर चलय ना हाली तर नवी हाडली आणि मग मी तीच सुरू केलं मी ती तशीच दवरलेली तिका ती मोडली तुमची आता मेकॅनिका कडेन दिवची पडटा ती देव बरें कर तुमचें नांव कितें म्हटलें सुरेश शेलार सुरेश शेलार शेलार बरें देव बरें करूं सो आमी फुडें वतले हांगच्यानूय ट्राय करता हत्ती मेळपा खातीर सुरेश बाबाकूच खबर ना सद्या असो वचूं काय असो वचूं म्हणून सो सद्या कांयच गॅरंटी ना सुरेश बाब सो लेट अस सी खंय वचपा मेळटा तें सो फायनली हेजे फुडें रस्तो ना ओंकार हत्ती हांगाच खंय तरी आसतलो मेळत जाल्यार मेळना जाल्यार एटलिस्ट लोकां कडेन उलोवन जाणा जावन घेवया कितें आसा तें आनी खास धन्यवाद आमी म्हणटा दयानंद गवंडी ते आमचे बरोबर केन्नाच्यान ट्रॅवल करता आनी हांगा म्हणसर आयिल्ले आसा काल आयिल्ले ते तेन्ना गाडी बंद कर बाबा सो काल तुमी आयले तेन्ना हांगा हत्ती आशिल्लो काल आल्लो काल आमी येयले तेन्ना थंय न्हिजून आसलो मागीर खंय आशिल्लो असो वयल्या वटेन वयर मातसो मातसो वयर आशिल्लो हत्ती पळयल्यार तुवें काल पळयल्लो ना तांकां ना भुरग्यांक अलाव करना तांकां खबर आसा ना थोड्यांक जाल्यार एलावड ना घरात राव भायर सरूं ना डोंगरात आहा न्हू थंयच्यान धांवला जाल्यार तांकां चान्स ना न्हू पळोवपाक हांगा घरांत जाल्यार एक घरात तरी बस हांगा पूण सकयल येवना तो हे ते सायडीन आसलो आनी तसोच सकयल येयला हे सायडीन चलून वचून पळोवया हय दिसता काय पळोवया म्हणून दिसता चल. जाल्यार विकला रे
खावपाक मेळटा गोटा हत्ती खंय आहलो थंयसर इल्लो हां थंयसून म्हाका डायरेक्ट हेतूच गेलो तोरशासून म्हाका डायरेक्ट हयलो तूं वयरा तूं बगलेलो मग सांगता सवय हां आतां खंय आसतलो थंय आसता वयर समीर वांग आयला हय खंय शिकता तूं आं शिकता खंय साहित्य मंदिर आनी नांव कितें तुजें अंकुश अंकुश संपूर्ण नांव अंकुश नारायण साळगांवकर अंकुश नारायण साळगांवकर सद्या अंकुशाच्या आयकल्या जाल्यार फाटल्यान वचप आनी कालचो रिकॉर्ड पळयत जाल्यार काल हांगा आसलो खंय तो फुडें वचप कालसून डायरेक्ट थंय गेलो आनी थंय थंयसून गेलो ओके सो पळोवया सद्या अजुनूय प्रश्नचिन्ह सो अंकुशाचें आयकून आमी यू टर्न मारता आनी अंकुश आमकां अंकुशा डायरेक्ट थंय वचपाक एलावड ना सो वाटेर म्हणसर तो व्हरतलो आमकां भुरग्यांक एलावड ना रे हत्ती कडेन ना चे खंय आसतलो रे खंय आसतलो रोटेन ओंकार मेळटा कोणी हो म्हटलो सो हांव विल एंड अवर सर्च हियर तेणी आत्तां फॉरेस्टवाल्यां कडेन उलयलें ते प्रमाणे तुमकां कितें सांगताले की हांगा सद्या तरी दिसता तेंच्यांनी पळयला खंय ट्रेस खंयच मेळना तें लोकेशन खंय हें जायना तांकां ट्रेस जायना ते आतां म्हणटा ते खंय तरी 4-5 असो खंय तरी उठलो आनी भायर येयला जाल्यार दिसूंक शकता आतां तो रेस्ट घेता आसतलो खंय न्हिदलो जाल्यार झाडींनी आसल्यार पळोवपाक वचोंक शकना इतले क्लोज भितर न्हू ते ओके सो एंटायर आमी येयले म्हणल्यार आमकां कितें मेळोंक ना सर्च अँड सियर पण जांकां ओंकाराक पळोवपाची क्युरियोसिटी आसा तांणी पळयलां आसतलें आमी डेली व्हिडिओ घालता दयानंद बाब खूब फावटी आमकां धाडटाय बी व्हिडिओ सो अवर सर्च अँड सियर ही पासय आमी तुमच्या मुखार हाडली एक कारणाक लागून की एक हत्ती कसो सगळ्यांचें जनजीवन विस्कळीत करूं शकता एक हत्ती जो जितलो क्यूट दिसता तो क्यूट ना आनी ताजी चुकूय ना कारण एनिमल लवर्स म्हणटले तो हांगा येता कारण थंय खावपाक मेळना म्हणून फार्मर म्हणटा की बाबा आमी कितें करप तो हांगा येयल्या उपरांत आमचें फार्म खावन वता सो अशी एका विचित्र परिस्थितीन सद्या पेडणेचे आनी खास करून मोपा आनी लागसल्ल्या वाठार तामोशे मोपा ह्या वाठारांतले लोक सांपडलेले आसा आनी दर वर्सा हे रिपीट जायत आसा आनी तेतून शेत म्हणटा ते चड तामोशा तोरशा एरियेत चड आसा शेत आतां ह्याच दिसांनी हां तेणे रेडी जाल्ले आसा तेणे एक महिना 15-20 दिसात आतां कापूंक जाय ती लोवंक जाय हय भात अशें आनी तो आतां जर आनी एक तो जर येत जाल्यार आमकां आनी वचोंक नाका शेतांत सो आज रातभर तरी तामोशेचे तेवटेंतले शेतकरी न्हिसपाना तुमी पळयतात म्हणल्यार आनी एक गजाल हे आतां फॉरेस्ट गार्ड ऑफिसर आहात ते आतां एक म्हयनो आलो मंथ तेच्या फाटल्यान आसात आनी अशी सिट्युएशन आहा ते मेंटली ते डिस्टर्ब कशें अशे स्टेजीर आसात ते आतां हय आमी आतां हे येता म्हणून आमकां ते दिसता की तो आमच्या जर शेतांत येत जाल्यार आमी कितें करचें सो फॉरेस्ट गार्ड आतां 17 वरां ड्युटी करतात अशी कंटिन्यू ड्युटी न्हू ओके सो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गार्डांची तरी काय मिस्टेक ना तेंची कांय मिस्टेक ना सिनियर ऑफिसरांनी मातशें म्हाजे मनार हिशोबाप्रमाणे घेवचें. मनार घेवचें हय आनी बेगिनले बेगीन कितें तेचे घेवचें आमी आतां सांगत आसा तांकां म्हणल्यार ती कितें आतां हें करता तेंच्या हेचेर लेवलीर आमकांय कितें कळना म्हाका एक रिक्वेस्ट अशी वन मंत्री आमचो विश्वजीत राणे आसा तेंच्यांनी कितें तरी एक स्टेटमेंट तरी काडचो हे हेचेर नाल्यार पेडणेकारांक अशें वाऱ्यार सोडचें न्हू आमच्या शेतकरी भावांक अशें कळकळीची विनंती सीएमाक आनी वन मंत्र्याकय आनी आमी सोंपयता सांगता थँक्यू सो ह्यो आशिल्लो GNHOG ऑन ग्रावंड इज ऑल्सो मिन्स ओरिजिनल आमी तुमच्या मुखार हे सगळो ओंकार हत्ती परस ओंकार हत्तीचो विज्युअल्स खंय मेळटा पूण ओंकार हत्तीक लागून ज्यो गजाली आजूबाजूक जातात त्यो तुमच्या नदरे मुखार हाडपा खातीर आमी हे ऑन ग्रावंड रिपोर्ट तुमच्या मुखार घेवन येता आनी खास देव बरें करूं आमचे दयानंद गवंडी साहेबांचे कारण तांणी सकाळच्यान तांकां टायम करे नाशिल्लो वेळ नाशिल्लो काम आशिल्लें तरी आमी तांकां रिक्वेस्ट केलें आनी तांणी मान्य केलें येवपा खातीर आनी हे सगळे गांव दाखयले आनी त्या सगळ्या लोकांचे धरून अंकुश सारक्या भुरग्याचे जेणे आमकां
हांगा व्हरून गांवान आनी रानान व्हेले. सो तुमी पळयतात GNH OG ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज अप. कीप वॉचिंग. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गए हैं. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.